अहो ऐकलं काय? काय ग काय झालंय? हो त्या धीरांच्या हातात गाडी घेतल्या मग नवीन काय आणि आपल्या दारात लावणार म्हणते. थांब मी बघतो काय करायची ती. ए काय रे आमच्या दारात काय करायला लागलायस? अहो नाही काका, ते नवीन 4 चाकी गाडी घेतल्या ना, मग ते तिथे लावायसाठी जरा लुटून त्यांनी काढालतो. ए मग इथं कशाला लुटून काढायला लागलायस? तुझं काय दार पेटलंय काय? लुटून बिटून इथं काय काढत बसायचं नाही. तू गाडी घेतलीस ना, तुझ्या दारात जाऊन लाव जा. हो पण काका, तिथं 4 व्हीलर गाडी जायला वाट नाही ठेवला तुम्ही. ए तसलं काय मला सांगू नकोस. ते जाऊन तुझ्या बाला विचार जा. आता चल निघितनं. अहो पण काका, काय रे कुणीकडे निघालायस? अहो ते सागरबाईन कपडे दुकान टाकलेलं नाही, मी तिकडेच निघाली. काय गरज आहे तिकडे जायची? गपगुमान घरात बस जा. अभ्यास करायला कधी असं पळलायस का? कपडे दुकानात जातो म्हणून. काय रे काका, काय झालं? काय झालं माझ्या पोरग्याला घेऊन कुठे चालला होतास तू? अहो नाही काका, ते मी नवीन कपड्याचं दुकान टाकलंय ना, आणि मयूला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण पडल्यात. मग तेच म्हटलं मयूला जरा बिझनेस मधलं सगळं शिकूया, कसं आहे काय आहे. काय गरज नाही माझ्या पोरग्याला शिकवायची. आमचा मी बघून घेतो. मला माहित नाही शिकवायचं म्हणून नेणार आणि तिथे जाऊन त्याला कपड्याच्या घड्या घालायला लावणार. हो असं काय नाही काका. ए जा, काय गरज नाही शिकवायची. आमचा मी बघून घेतो. धीरे ऐक भावा. काय रे, काय झालं? नाही म्हणजे तुमच्या काकाच्या अंगणात एवढी मोठी जागा आहे, मग तू तुझी चर्चा केला वाय आमच्या दारात काय ती? दुसरं तुला माहिती आहे, आपली लोक का मागायत? नाही रे का? कारण आपल्या लोकांचं कसं आहे माहिती आहे काय, स्वतः काय पुढे जायचं नाही, आणि कोण पुढे चाललं तर त्याला मागं ओढायचं, पण त्याला काय पुढे जाऊन द्यायचं नाही. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.